हे आधार कार्ड म्हणजे आपला आधार, म्हणजे आधार कार्डला कशाचा आधार आहे, तर या आधार कार्डला आधार आहे ऍप्लिकेशनचा. या ऍप्लिकेशन थ्रू संपूर्ण आधार कार्ड मॅनेज करू शकता, डाउनलोड करू शकता, व्हेरीफाय करू शकता, सर्व गोष्टी करूया या ऍपमध्ये. तर चला आधार ऍप्लिकेशन डाउनलोड कसं करायचं, वापरायचं कसं, पाहूया या व्हिडिओमध्ये. या इकडं. तर सर्वात पहिले तुम्हाला सर्च करायचंय यम आधार. तर तुम्हाला बघा हे ऍप्लिकेशन दिसतंय, तुम्हाला इन्स्टॉल करायचंय. याला नेक्स्ट 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 करून गेट स्टार्टेड करा, ऍक्सेप्ट करा, लँग्वेज सिलेक्ट करा आणि या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा आणि ओटीपी ने लॉग इन करायचंय. मी लॉग इन केलं तर असा इंटरफेस तुम्हाला दिसेल. या ठिकाणी सगळ्यात पहिले तुमचं आधार कार्ड रजिस्टर करायचंय. यानंतर इथे तुम्हाला एक पिन कोड सेट करायचा आहे, ज्यानंतर तुम्ही तो वापरू शकता. आता इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जो कॅप्चा दिसला तो टाकायचा आहे. रिक्वेस्ट ओटीपी करायचे, तो ओटीपी मी इथे एंटर करतो आणि व्हेरीफाय करायचं. तर अशा पद्धतीनं तुमचं आधार कार्ड या ठिकाणी लिंक होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही आता काय काय करू शकता लक्षात घ्या. इथून आधार कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता. SID EID जर हरवला असेल तर तो सुद्धा मिळू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर करता येतं PVC. बघा इथून तुम्ही काय करू शकता, हे पूर्ण भरून एक PVC कार्ड 50 रुपयामध्ये तुम्हाला ऑर्डर करता येतं. बघा तुम्हाला जर एखाद्याचं आधार कार्ड ओरिजिनल आहे का नाही चेक करायचं. बघा इथं QR कोड स्कॅनर आहे. या ठिकाणी जर तुम्ही त्या आधार कार्डचा QR जर स्कॅन केला तर इथे बघा लगेच दिसतं तुम्हाला पूर्ण डिटेल. ऍड्रेस मध्ये काही गडबड वगैरे केली का, मोबाईल नंबर मध्ये गडबड आहे का, ऍड्रेस मध्ये गडबड आहे का, नावामध्ये गडबड आहे का. त्यानंतर बघा इथे एनरोलमेंट सेंटर आहे. तुमच्या एरियामध्ये आधार कार्ड सेंटर कुठे आहे या ठिकाणी तुम्हाला माहित होणार आहे. तर तुम्हाला इथे काय करायचंय बघा, 3 डॉटवर क्लिक केलं की तुम्हाला इथे सिटीचं नाव टाकायचं किंवा तुम्ही पिन कोडनं. बघा मी इथं पिन कोडनं सर्च करतो. आमच्या एरियाचा पिन कोड टाकतो मी 443302 आणि या ठिकाणी मला समजणार आहे की आमच्या एरियामध्ये कोणचे कोणचे आधार सेंटर आहेत. बघा तुम्हाला याची डिटेल भेटणार आहे. तर एवढंच नाही, तुम्हाला माय आधार मध्ये आधार कार्ड अपडेट कसं झालेलं आहे, तुमचं स्वतःचं किती वेळ झालेलं आहे, तुमचा QR कोड तुम्हाला जनरेट करता येतो. ऑथेंटिकेशन हिस्ट्री पाहता येते की त्या ठिकाणी कुठे कुठे आधार कार्ड तुमचं यूज झालेलं आहे, बँकेला लिंक आहे का नाही ते चेक करता येतं. यामध्ये अजून सर्व गोष्टी आहेत, मी फक्त महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. तुम्ही डाउनलोड करा आणि यूज करा. हो, तुम्ही फक्त एकाच नाही तर तुमच्या फॅमिलीमधील 5 माणसाचे आधार कार्ड या ठिकाणी ऍड करू शकता आणि ऍक्सेस करू शकता. माहिती कशी वाटली नक्की सांगा. प्रत्येक सामान्य माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.